नवरात्रीच्या उपवासामध्ये जर का तुम्हाला ही अशक्तपणा जाणवत असेल तर हा पदार्थ घरी करून ठेवायलाच हवा. तर त्यासाठी तर काय केलं, 1 वाटी भगर मिक्सरमध्ये बारीक रव्याप्रमाणे वाटून घ्यायची. आता इथं कढईमध्ये पाववाटी साजूक तूप गरम केलं. त्यामध्ये तयार केलेला भगरीचा रवा घालायचा. हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता ह्यामध्ये पाववाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 2 चमचे बदामाचे तुकडे आणि 2च चमचे काजूचे तुकडे घालायचे. चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. मग ह्यामध्ये एक पिकलेली केळी घालायची. चांगला असा एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचं. आता ह्यामध्ये 1 वाटी गूळ घातला. चांगला गूळ एकजीव होईपर्यंत त्याचबरोबर मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत परतवून घेतलं. आता ह्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आणि लगोलग हे मिश्रण एका ताटामध्ये सेट केलं. 10 ते 15 मिनिटांसाठी राहू द्यायचं. 10 ते 15 मिनिटांनंतर दाखवल्याप्रमाणे बर्फी कट केली आणि साधारण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये राहू द्यायची. अर्धा तासानंतर पाहू शकताय मस्त अशी उपवासाची बर्फी आपण तयार केली. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.